नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7वी स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे ती 26 एप्रिल रोजी होणार आहे आणि आज 13 एप्रिल परीक्षेला काही 15 दिवसापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर कशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करावा वगैरे वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 दिवस राहिलेत. 15 दिवसामध्ये तुम्ही येते 8 दिवस अजूनही काही प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवता येतील, तर त्या प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुमच्या चुका कुठं होत आहेत? पेपर 1मध्ये होत आहेत का पेपर 2मध्ये होत आहेत? पेपर 1मध्ये पर्टिक्युलर तुम्ही कोणत्या घटकामध्ये चुकत आहेत? मराठी असेल तर शब्दसंपत्तीमध्ये चुकताय का? मराठीमध्ये विशिष्ट व्याकरणाचा भाग, फॉर एक्झाम्पल एखादा संधीचा भाग असेल किंवा वर्णविचाराचा भाग असेल, असं व्याकरणाचा वाक्यांच्या प्रकारांचा भाग असेल, कुठं तुमचे मार्क्स जात आहेत ते पॉईंट आऊट करा, ते शोधून काढा आणि त्याच्यावर एकदा रिव्हिजन करा. येणाऱ्या 10 दिवसामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर तुमचं पूर्ण रिव्हिजन होणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं ज्या घटकातले प्रश्न तुमचे गणिताचे चुकत आहेत, ज्या पद्धतीनं ओवी असं म्हटली होती की तिला पेपर 1ला मार्क कमी पडत आहेत, 100च मार्क पडत आहेत. ठीक आहे. तर गणितामध्ये ज्या घटकाचे प्रश्न तुमचे चुकत आहेत त्या घटकाच्या प्रश्नावर तुमचा अधिकचा सराव करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, जर संख्याज्ञान आणि संख्यावर क्रिया हे दोन जर घटक बघितले तर त्या दोन घटकाचं बेसिक महत्त्वाचे मुद्दे वाचन करून घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं त्या घटकावरच्या ज्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सचं रिव्हिजन करणंसुद्धा आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, मी डिटेलमध्ये सांगतो की समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, पूर्णांक संख्या हे जे टॉपिक आहेत या टॉपिकवर कधी कधी डिस्क्रिप्टिव्ह थेरॉटिकलीसुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे ते वाचून घेणं आवश्यक आहे. रोमन संख्येचे नियमसुद्धा एकदा वाचून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर संख्यावरील क्रियामध्ये काय असतं? विभाज्यतेच्या कसोट्या असतं. विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. विशिष्ट मूळ संख्यांच्या कसोट्या 17ची असेल, 23ची असेल, 19ची असेल, 13ची कसोटी असेल, ह्यासुद्धा तुम्हाला कसोट्या येणे आवश्यक आहे. ते तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये सुद्धा उपयोग पडू शकतात. ठीक आहे. बुद्धिमत्तेमध्ये संख्या वर्गीकरणमध्ये सुद्धा त्या कसोट्या वापरता येतात. ठीक आहे. तर विभाज्यतेच्या कसोट्या व्यवस्थित करा. लसाई मसाई टॉपिकमधले ट्रिक्स एकदा रिवाईज करा. सरासरीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते एकदा व्यवस्थित बघा. चलन असेल, काय काम वेग असेल, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक असेल, घातांक असेल, तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक आहे त्या पुस्तकातून काही जे ठराविक प्रकार आहेत ते रिवाईज करा. तुम्हाला थोडी हिंट देतो की हे जे सर्व घटक आहेत ते 8वी स्कॉलरशिपला पण घटक होते. मग 8वी स्कॉलरशिपला कशा पद्धतीने त्यावर प्रश्न विचारले आहेत त्या परीक्षेत पडलेल्या प्रश्नाचा थोडा आढावा तुम्ही 8वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातून घेऊ शकता. ठीक आहे. किंवा आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये आपण त्या प्रकारचे सगळे प्रश्न शिकवलेले आहेत. तुम्ही त्यातून सुद्धा ते प्रश्न कव्हर करू शकता. तर बेसिकली आता आपण जाऊया भूमितीवर. भूमितीमध्ये महत्त्वाचं काय? बिंदू रेषा, प्रतल कोन, समांतर रेषा याचे गुणधर्म, याची प्रॉपर्टी, त्याच्या व्याख्या माहीत असणं आवश्यक आहे. बरेचसे भूमितीवरचे जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली गुणधर्म, प्रॉपर्टी, व्याख्यावर डायरेक्टली पडलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर समांतर रेषा म्हणजे त्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल असेल, कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल, पूरक कोन, संगत कोन, आंतरयुत्क्रम कोन, कोनांचे होणारे प्रकार, त्यावरचे प्रश्न व्यवस्थित करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वर्तुळाचे गुणधर्म, आंतरखंडित कंस, आंतरलिखित कंस. ओके. हे व्यवस्थित वाचून जावा. ठीक आहे. म्हणजे वर्तुळ क्षेत्राचे माप किती, त्याचं क्षेत्रफळ किती, त्याचं परिमिती किती, हे सुद्धा प्रश्न त्यामध्ये पडलेले असतात. ठीक आहे. अर्धवर्तुळ कंसाने अंतर्गत केलेला कोण किती मापाचा असतो वगैरे वगैरे. हे जे गुणधर्म आहेत ना, हे बेसिक गुणधर्मावर सगळे प्रश्न असतात. हे गुणधर्म तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. गुणधर्म तोंडपाठ असतील तरच तुम्हाला त्यावरचे प्रश्न सोडवता येतील. ते प्रश्न कसे सोडवायचे त्याचीसुद्धा तुम्ही चांगली व्यवस्थित तयारी करा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वर्तुळ नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे घटक त्यामध्ये प्रश्न प्रकार शिकवलेले आहेत. ठीक आहे. त्यात त्रिकोणाचे गुणधर्म. मग त्रिकोणाचे काय असतं तर मध्यगाचे गुणधर्म आहेत. तुमच्या 7वीच्या टेक्स्टबुकमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये मध्यगाचे गुणधर्म आहेत. त्रिकोणाचे अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंबाचे गुणधर्म आहेत. त्या शिरोलंबाच्या गुणधर्मावर गुरुत्व, मध्य, एकसंपात बिंदू वगैरे वगैरे प्रश्न पडतात. त्यामुळे ते सगळे प्रश्न व्यवस्थित करा. ठीक आहे. चौकोन व चौकोनाचे प्रकार, त्यामध्ये चौकोनाचे वेगवेगळे प्रकार, प्रत्येक चौकोनाचा गुणधर्म, चौकोनाच्या गुणधर्मावर डायरेक्टली प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो.
ठीक आहे. पायथागोरसचा सिद्धांत तुम्हाला माहीत आहे, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग आणि उंचीवर्ग हे पायथागोरसचं त्रिकूट. पण ते त्रिकुटाचे जे ट्रिक्स आहेत, पायथागोरसचे त्रिकूट लक्षात ठेवायचे जे ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्ससुद्धा व्यवस्थित तुम्ही एकदा करून जावा. ट्रिक्स एकदा रिव्हिजन करा. आपल्या यूट्यूब चॅनलवर पायथागोरसच्या त्रिकुटाचे ट्रिक्स शिकवलेले व्हिडिओ अवेलेबल आहे, एकदा ते रिवाईज करून बघून जा. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे असे डिटेलमध्ये महत्त्वमापनमध्ये दशमान परिणामी असतील, क्षेत्रफळ असेल, परिमिती असेल, काय महत्त्वाचं आहे, सूत्रपाठ असणं आवश्यक आहे. सूत्र जर परीक्षेत विचारलं तर काही येईल का, नाही. त्यानंतर प्रश्नांचा प्रकार कसा आहे, त्या प्रश्नांच्या प्रकारानुसार तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर लिहायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथं सोडवता येऊ शकतं, जर तुम्ही प्रश्नप्रकार अगोदर सोडवलेले असतील तर. त्यामुळे सांख्यिकीमध्ये काही नाही, मध्यमान काढा. मध्यमान म्हणजे सरासरी काढा, मीन मोड थोडंसं त्याचं आहे. आणि स्तंभालेख, जोड स्तंभालेख देतील तुम्हाला, त्यावरचे प्रश्न तुम्हाला सांख्यिकीत विचारतील. सांख्यिकी हे एवढं अवघड जाणार नाही, 6 मार्काला सांख्यिकी असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, ओके, सूट कमिशन रिपीट असेल. ठीक आहे. त्याच पद्धतीनं सरळ व्याज असेल, तर ह्याच्या ट्रिक्स बघून जावा. ओके. बेसिक सूत्र तर सगळ्यांना पाठ असतात, परंतु काही प्रश्न जे ट्रिक्स सुटणार आहेत आणि काही प्रश्न वारंवार विचारले जाणार आहेत. आपलं जे यूट्यूबला आपण जे शिकवलेले आहेत ते प्रश्न वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, ते प्रश्नप्रकार करा. तेच प्रश्नप्रकार वारंवार पडत असतात. रिपिटेशन त्याच प्रश्नप्रकारांचं असते व्यावहारिक गणितामध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्यावहारिक गणित अवघड जातं, तर त्यांनी व्यवस्थित करा. ठीक आहे. त्यानंतर अल्जेब्रामध्ये काय असेल, बैजिक राशी ओळखणं असेल, ही राशी पूर्णवर्ग राशी आहे का, बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तुम्हाला 7वी स्कॉलरशिपला नाही आहे. ठीक आहे. तर ते व्यवस्थित करा. ठीक आहे. त्यानंतर नित्यसमानतामध्ये सूत्र आहेत, A+B ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, A+B ब्रॅकेटचा क्यूब, त्याचे सूत्र व्यवस्थित करा. आणि कोणते सूत्र कधी वापरायचे हे ज्याला जमलं त्याला नित्यसमानता जमतं. ठीक आहे. सूत्राचा वापर कधी आणि कसा करायचा हे ज्याला जमतं त्याला नित्यसमानताचे प्रश्न सुटतात. ठीक आहे. त्यानंतर एक्सच्या समीकरणे, एक्सच्या मांडणीनं समीकरण बनवायचं आणि ते समीकरण सॉल्व्ह करायचं, हे झालं गणिताचं. तसं आपण मराठीकडे जाऊया. मराठीचं वर्णमाला. आता शब्दसंपत्तीला गोळी मारा. आता शब्दसंपत्ती तुम्हाला वर्षभर करण्याचा जो विषय आहे तुम्ही वर्षभर केलाच असणार आहे, तुमचा अभ्यास झालाच असणार आहे. वर्णमालेचं एकदा रिव्हिजन करा. वर्णमालेचे सगळे वर्णमालेला एक प्रश्न फिक्स असतो, संधीवर 1 ते 2 प्रश्न फिक्स असतात. ठीक आहे. त्यानंतर शब्दांच्या जातीवर सुद्धा प्रश्न असतात. त्यानंतर काळ असेल, वाक्यांचा प्रकार असेल, ओके, प्रयोग असेल, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. ठीक आहे. अकर्मक कर्तरी कोणता, सकर्मक कर्मणी, सकर्मक कर्तरी, हे प्रयोगाचे प्रकार व्यवस्थित करून जावा. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. हे फक्त पेपर 1चं मार्गदर्शन केलेलं आहे. एकच करायचं आहे, एकच सूत्र सांगतो. एक म्हणजे रिव्हिजन करायचं आहे. पुढील 10 दिवस परफेक्ट रिव्हिजन करायचं आहे. प्रत्येक बेसिक मुद्दे वाचायचे, ट्रिक्स वाचायच्यात, रिवाईज करायचं आहे. दुसरी गोष्ट, दररोज 1 तरी 150 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. आपण चुकतोय कुठं, चुकलेला जो एरिया आहे, चुकलेले जे घटक आहेत त्या घटकावर मेनली फोकस करायचा आहे. ठीक आहे. हे मार्गदर्शन होतं पेपर 1बद्दल. पेपर 2बद्दल असंच एक मार्गदर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला मी 1-2 दिवसात देऊन टाकेन. ठीक आहे. आपण थांबूया.